सो आम्ही आता घेऊन आलेलो आहे काय कुठला फिश बांगडा बांगडे घेऊन आले आणि हे बनवणार आहेत आज बनवणार ना मी सगळं सो हा नाहीये हा कुठला सांगितलं भुई मच्छी आहे नाही हे भुई आहे आणि बांगडा आणलाय फ्रायला सुद्धा आणलाय आणि रश्श्यासाठी सुद्धा आणलाय आणि त्यामध्ये मी सगळा मसाला काढून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय 2 कांदे घेतलेत कोथिंबीर आलं आणि लसूण सो चलो अगोदर लिंबू हे करा आता म्हणजे मॅरिनेशन करू एक थोडस अर्ध किंवा मग थोडस चटकोर भाग घ्यायचा आहे तिखट सारखा गिजरामध्ये दिसेल आणि त्याला मॅरिनेशन करून घ्यायचंय त्यामुळे थोडीशी मी हळद टाकते पाणी काढून अरे चांगले ते पाणी आणि फिश खूप छान बनवतात चिकन पण छान बनवतात मला फिश पेक्षा चिकनच येतो छान बनवायला ठीक फिश आहे नाही आणि बसले आंबट होईल असं असं काय नाही आज माझ्याकडून बनवायची फिश तुम्हाला झाडावर चढवण्यात येते हम्म. तिने व्यवस्थित नाही काढलेलं मिळत हा मग ठीक आहे असू द्या आणि थोडस त्यामध्ये हळद टाकते आणि थोडस मीठ ते एखादं झालं नाही ते जास्त लागायचं मीठ नाही लागत मिक्स करा व्यवस्थित येस आणि हा मसाला भाजून नाही घ्यायचा आहे आपण डायरेक्ट मिक्सरला ग्राइंड करायचा हे जे कांदा टोमॅटो वगैरे आहे सगळं लसूण आलं नाही मॅरिनेशन अगोदर तेवढंच टाकायचं हे सगळं मिक्सरला मी ग्राइंड करून घेते आणि फ्राय मध्ये आपण फक्त त्याला मसाला लावणार आहे आणि हा ग्रेव्ही मध्ये हा मसाला टाकणार आहे सो हे 8 तास तरी मी मॅरिनेशन करून घेते आणि हा मसाला तयार करून घेते मसाला पूर्ण ग्राइंड करून घेतलाय मसाला मस्त ग्राइंड करून घेतलेला आणि लसूण टोमॅटो गॅस कमी करा जरा टाकून बघतो आणि कढईमध्ये तेल टाकलंय आणि हा जो मसाला आहे तो वांगा उडेल निम्मा टाकून घ्यायचा आहे आणि निम्मा आपण फ्रायला ठेवणार आहे हा बस 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 ओ बस कमी गॅस करा तेल टाकून घेतलं आणि जो आपण हा मसाला केलेला आहे तर तो त्यामध्ये छानपैकी फ्राय करायचा तुम्ही सांगा ना तुम्ही बनवणार आहे तर आपण पहिल्यांदा कांदा भाजून नाही घेतला त्यामुळे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा इकडे बघा स्माइल द्या आता त्यामध्ये थोडस छान थोडस ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं ते जे वाटण केलेले ते आपण आणि हे वाटण निम्म ठेवलंय जे आपण फ्रायसाठी वापरणार आहे कारण की मसाला मधला फ्राय करणार आहे रव्यामध्ये नाही करणार आहे कारण की ह्यांना मसाल्यामध्ये खायचं आहे कंटेनर घालू थोडस तसं त्याला थोडस स्पेस द्या म्हणजे भाजल आपण रव्यामध्ये खातो त्यामुळे मसाल्यामध्ये करायचा रव्यात नको ठीक आहे कारण त्यांना जास्त करून मसाल्यामध्येच आवडतं रव्यापेक्षा हा ना तिखट 1 चमचा टाका आणि फिशचा मसाला आहे तो 1 टाका तो घरचा मसाला आहे हा तो 1 चमचा टाकलाय गॅस कमी करा थोडस कमी करा मीठ हा आणि थोडस मीठ टाकले कारण मॅरिनेशनला पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि फिशचा मसाला थोडासा टाकायचा आहे बस तुम्ही जर घरी बनवलं असेल तर तो यूज करा किंवा मार्केटमध्ये भेटतो कुठलाही फिश मसाला त्यांनाच करायचंय सो करा थोडं पाणी टाकायचं म्हणजे मसाला करपत नाही मसाला करपत नाही आणि खाली तो गाळा बसलाय शिकत नाही म्हणजे कारण मसाल्याने सगळं तेल आपलं शोषून घेतलेलं येस स्मेल खूप भारी येते बरं
आणि छान मसाल्याला आहेत ना तेल सुटसपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे जो कच्चं जे आहे कांदा वगैरे आपण ते घेतलेलं तर त्याचं जास्त हे नाही होत, स्मेल नाही येत. छान भाजून घ्यायचं त्याला. आणि हे मी चिंच भितर टाकली होती आणि त्यांनी त्यामध्ये पाणी ऍड केलं का. एक बस एक हा थोडस होता ना. एकच तो. हा करा बस. आणि त्यामध्ये आता हे जे चिंचेचं पाणी केलेलं आहे ते पण ऍड करायचं. थोडस टाका. हा बस. हा बस 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 भरपूर होईल. चिंचेचं पण एवढं टाकू? एवढं नको. चिंचेचं पाणी ऍड करतात ते असं हात. हा टाका. बस 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 बस. त्यामध्ये जर चिंचेचं काही खडे वगैरे राहिले असतील तर ते निघून जाईल. त्यासाठी हातावरच घेऊन भरपूर झाले, बस झालं एवढं पाणी. बरं बस. एवढं शेल एवढं पाणी लय होईल ते. सगळं आंबट आंबट होऊन जाईल. नाही होत. आणि बघा असं थोडीशी कढली ना तर त्याला थोडासा दाटसरपणा येणार आहे. पण जास्त चिंचेच्या पाण्यामुळे त्याला मसाला वास येतो. हा मसाला वास येत नाही चिंचेच्या पाण्याने. आणि आंबटसर लागते, खूप छान लागते. आता म्हणजे काय टाकायचं राहिलं. आता काय नाही झालं, फक्त कोथिंबीर टाकायची वर. जाऊ दे ना, मला पाय दुखतात यार. आणि ते बाकीचं कोण बनवणार आहे. बरं ठीक आहे. आता त्याला उकळी येते सो मी आता कणिक वगैरे करून घेते. अरे मी चपाती करू का भाकरी करू. भाकरी करणार पटकन, एक एक भाकरी पण झाली. बरं ठीक आहे. असं बी मी तर फ्राय सगळा कोल्डच करतो. हा फ्राय हे कोरडे खातात. आणि जे पातळ रस्सा राहतो त्याचा तर त्यासोबत भात जास्त खातात, ते राईस सोबत खातात. त्याच्यामुळं बाकीचं काही जास्त नाही. मला पण असेल तर चाललं असेल. मी जास्त भात लावा होता का तुला सांगितलं तर बाय राईस जास्त लाव. मी लावलाय. मी ऐकत राईस जास्त मी काय खा. मी ऐकत नाही. नाही पप्पांनाच फोन करतो. सो आता ह्याला उकळी येते. ह्याला मी कोथिंबीर टाकून घेते. भाकरी करून घेतलीये एक भाकरी. आणि हा रस्सा रेडी आहे. कोथिंबीर पण मी त्याला टाकलीये. आणि दोघांसाठीच बनवलं त्यामुळं जास्त नाही. पण ग्रेव्ही अशीच ठेवायची, जास्त पातळ नाही करायची, मग खायला मजा नाही येत. सो आता राहिलंय फक्त फ्राय करायचंय बस भाकरी. थँक्यू सो मच. वेलकम. आणि नाही पण आता तुम्हाला फ्राय पण करून द्यायचं मला. फ्राय पण करते. आणि मी त्या साईडला राईस सुद्धा लावून दिलाय. आणि भाजी आता टाकली आहे ह्यांनी. तर फ्रायला फक्त मी बोलेल तोपर्यंत चपाती वगैरे बनवून घेते, कारण चपाती बनवायची मला अजून. आणि यांचं बाकीचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. आता टेस्ट मला माहित नाही टेस्ट ओकेच होणार आहे. टेस्ट नाही छान बनवतात ते. पण मित्रांसोबत होते बनवायचे, पण जसे मी आले तेव्हापासून बनवायचा कंटाळा. सो आता फ्राय सांगा आता पटपट पटपट. हा जो मसाला ठेवलेला आहे आपण त्याला लावून घ्यायचा आहे. हा यात मिक्स करा. आणि जसं तुम्हाला दाखवला अगोदर त्याचा करी तयार आहे. टाकू ना मग आता. मीठ थोडंसं टाकलं, थोडंसं ऍड करा मीठ. आणि रवा आणि ह्याच्यामध्ये नाही करणार आहे आपण ना, फक्त मसाल्यामध्ये. असं नाही ना, ते मॅरिनेशनला फक्त केले आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये टाका थोडंसं मीठ. मीठ घ्या. मगाशी पण टाकलं. हा थोडंसं घ्या ना, खूपच कमी घेतलं. मगाशी पण टाकलं. टाका. आईने होऊ शकतं. हा बस व्हेरी गुड. होऊ शकतं तर मग काय नाही, मग तुम्ही खाऊन घ्यायचं. आता तर मस्त जास्त टाकू नका, पण तिकीट होईल खूप. हा बस ना बस. टाकून देतात, मिक्स करायचंय. आणि हा फिश करी मसाला हा टाका. तो पण जर तेल टाकत त्यामध्ये भाकरी टाकली त्या स्टाईलमध्ये फ्राय करणार आहे. सो थोडंसं तेल टाकून घ्या. बस बस बस. आणि ह्याच्यामध्ये वाटण टाकलं, मीठ टाकलं. हा
आता हा घरचा मसाला अगोदर करी मसाला टाकलेला आहे, म्हणजे फिश करी मसाला. आता ह्याला छानपैकी सगळा मसाला कोटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये ठेवून द्यायचं. बरोबर ना? यांनी शिकवलंय मला, कारण मला मच्छी बनवायला नाही जमत जास्त. वाव, मस्त स्मेल येतोय. छान कोटिंग करून झाले आणि तवा सुद्धा तापलेला आहे. सो एक 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 टाकून द्या मच्छीचे. एक एक अशी लाईनने लावायचे म्हणजे सगळ्या बसतील असं. ओ माय गॉड. अजून टाका. 3-3च करू आपण, कारण की जास्त पलटी मारायचं. वा, व्हेरी गुड. गॅस जरा कमी करता का? मस्त छान सुगंध येतोय. थँक्यू सो मच. खरं थँक्यू. सांगा तर कशी झाली आहे नक्की. मस्त आहे. सो असं काय आहे म्हणजे फ्राय पण सांगा. मस्त लागते. एक नंबर लागतं काय. हा ना. मस्त आलं काय. सो त्यांना सुद्धा आवडली, मी त्यांनीच बनवली. तर असे होतात छोटासा ब्लॉग. तुम्ही सुद्धा ट्राय करा. कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघा. खूप सिम्पल आणि इझी आहे. सो लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या. सो थँक्यू सो मच.